दरम्यान या प्रकरणी प्रत्यक्षदर्शींच्या काही प्रतिक्रिया आल्यात, ते सुद्धा आपण पाहूयात। अमित ठाकरेंनी सांगितलं की बाबा महेशबाईला बाजूला ठेवा, तुमचं काय असेल ते आम्ही करू। ठीक आहे म्हणलं आणि आम्ही विचार करून तुम्हाला सांगतो असं म्हणून आम्हाला बाहेर काढलं आणि परत महेशबाईला वर बोलून घेऊन काय कोणी मारहाण केली काय आम्हाला काय समजलं। परत खाली आल्यानंतर महेशबाईला बी आमच्या समोर मारलं ना, आम्हाला बी आमच्या कामगारांना मारलं। आमच्या कामगाराच्या दुखापत झाले, हे हाताला लागले, ह्या कामगाराच्या हाताला लागले, ह्या कामगाराच्या हाताला लागले आणि ती गायकवाड कोण तिथला दादरचा कोणतर आहे त्या गायकवाडनं पोरं आणली आणि आम्हाला डायरेक्ट मारायची चालू केलं। आम्हाला काय महेश जाधवांना बाजूला घेऊन तुम्ही आमच्यासोबत चला हे आम्हाला कामगारांना मान्य नव्हतं की आम्ही महेश जाधवांचाच हात पकडलेला होता, त्यांच्यासोबतच जाणार, जे काही होईल ते त्यांच्यासोबत होईल। त्यानंतर मग हे बोलून झाल्यानंतर आम्हाला खाली पाठवल्यानंतर मग पुन्हा महेश जाधवांना पुन्हा वरून आवाज दिला, त्यांना वरती बोलवून घेतलं। त्याच्यानंतर मग महेश जाधव साहेबांना तिथंच मारलं। नंतर खाली आल्यानंतर पुन्हा त्यांना म्हणजे अगोदरच मारहाण झाली होती आणि आमच्या समोर देखील मारला आणि नंतर पूर्ण कामगारांना देखील मारण्यात आलं। आमचा जो युनियन लीडर कंपनीला विरोध नाहीये, कंपनी आमच्या बाजूने आहे, पण जो पहिला युनियन लीडर होता त्यांनी काही कारणास्तव जे मतभेद केले, त्यांनी पैसे खाल्ले ते आम्हाला माहित नाही, पण इथून पुढं जे आमचं आहे का नाही आम्हाला मिळालं पाहिजे। आता वरती काय मॅनेज झाले ते आम्हाला माहित नाही, पण आमच्या कामगारांची कळकळीची विनंती आहे की आम्हाला आमचा न्याय मिळाला पाहिजे, बस दुसरं आम्हाला काय माहित नाही।